राम राम मंडळी आणि नमस्कार. कसे आहात? मस्त ना? तर मी पण मस्त. तर बघा संध्याकाळचे 6 वाजलेत आणि हा रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर 6 वाजता कामाला सुरुवात करण्याआधी विचार केला की जरा गरमागरम चहा प्यावा, कारण मस्त बाहेर पाऊस चालू होता आणि मला हा घरचा स्वयंपाक करून कामावर जायचं. एक बदलीचं काम मिळालं आहे. तर विचार केला बदलीच्या कामावर 500 रुपये एका टायमाचे मिळतात, तर कशाला सोडायचे, जाऊन यावं. तर पहिले चहा पिला आणि बघ घरच्या कामाला लागली. पण चहा प्यायला मी वाटीत तर काढला, पण म्हटलं तोपर्यंत गॅसला काम देऊन द्यावं, गॅसवर काहीतरी ठेवून द्यावं, तर चहा पियेपर्यंत तेवढं तर काम होईल. तर एक कढई ठेवली मोठी गरम व्हायला. दुसऱ्या कढईमध्ये शेंगदाणे भाजायला ठेवले, कारण मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवत असते. मला मोस्टली सर्व भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट लागतो. तर मोठ्या कढईमध्ये तेल टाकलं आणि जिरं टाकलं. यामध्ये आपण करणार आहोत भेंडी. तर आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप टेस्टी होणारी ही भेंडी. माझ्या घरात तर सर्वांनाच आवडते आणि तुम्ही देखील ही करून बघा. तुम्ही एकदा बनवाल ना तर सर्वांना आवडेल आणि तुम्ही नेहमी बनवाल. तर भेंडीची भाजी टाकली, शेंगदाणे भाजायला ठेवले आणि गव्हाचं पीठ काढलं, त्यात मीठ टाकलं. आता चहा पीत पीत गव्हाचं पीठ आपण मळणार आहोत, कारण आपल्याला चपात्या पण करायच्या. तर चहाचा एक घोट घेतला आणि म्हटलं चहा पीत पीत एक काम तरी करावं. तर मला आज संध्याकाळी बदलीचं काम भेटलं आहे, इथेच माझ्या घराजवळच आहे. तर मला जायचं आहे तिकडे. बदलीचं काम आहे, 500 रुपये देणारे बोलले. 1 ते 1.5 तासाचं काम आहे. तर ते काम करायला मी जाणार आहे, त्यामुळे आज लवकर स्वयंपाक करायला घेतला. तर पीठ मळत मळत शेंगदाणे भाजून झाले होते, चहाचा घोट घेत होती, मस्त चहाची चुस्की घेत मी माझ्या घरातली कामं करत होते. पण मला माहीत नव्हतं की तिकडे गेल्यावर मला काय आणि किती काम असणार आहे. 500 रुपये देत आहेत 1.5 तासाचे, पण नक्की काय काम आहे मला माहीत नव्हतं. पण मी विचार केला आता आपल्याकडे एकच काम आहे आणि सध्या आपला ह्या महिन्याचा बजेट डचमळणार आहे, तर त्यामुळे हे काम भेटतंय तर कशाला सोडायचं. आणि हे काम बहुतेक 2-3 दिवस असणार आहे, तर आज गेल्याच्या नंतर मला समजेल. तर दुसऱ्या कढईत शेंगदाणे भाजून झालेले मिक्सरच्या भांड्यात काढले आणि त्याच्यामध्ये तेल टाकले. ह्याच्यामध्ये आपण डाळ करणार आहोत, मसूरची डाळच करणार आहे, कारण तुरीची डाळ भिजवली नाही आहे मी. कारण तुरीची डाळ आजकाल भिजवली नाही ना 1 तास तरी पण लवकर शिजत नाही. मग मी काय केलं, म्हटलं मसूरची डाळ करावं. तर तेल टाकलं, जिरं टाकलं आणि ते जिरं नंतर कांदा टाकला, कांदा परतून घेतला, नंतर त्यात टोमॅटो घातला आणि व्यवस्थित टोमॅटो परतायला घेतला. टोमॅटो स्मॅश होण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकलं. तोपर्यंत बाजूच्या गॅसवर भेंडी मस्त क्रिस्पी अशी फ्राय होत होती. त्यानंतर लाल तिखट टाकलं, आमचा घाटी मसाला टाकला, काळं तिखट टाकलं, हळद टाकली आणि थोडंसं पाणी टाकले, जेणेकरून कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजावा. आणि ही मसूरची डाळ आहे ही धुवून घेतली आणि मग ती ह्या कढईत टाकली आणि हवं तेवढं पाणी टाकलं आणि ही शिजायला ठेवली. बाजूच्या गॅसवर भेंडी मस्त क्रिस्पी होत होती आणि त्याचा चिकटपणासुद्धा जात होता. तर मग मी भेंडी परतवतच तुमच्याशी बोलत आहे. तर बघा आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकतोय. म्हणजे पहिले सुरुवातीला हळद टाकली, त्यानंतर लाल तिखट टाकलं. हे बघा हे लाल तिखट आहे, त्यानंतर हे काळं तिखट आहे, घाटी मसाला आहे, हे मसाले टाकले. मी हे मसाले ह्यासाठी टाकते की ह्यात जवळपास गरम मसाले टाकलेले आहेत आणि मी हा जो घाटी मसाला आहे तो मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये घरातच बनवत असते. तर अशा प्रकारे सगळे मसाले टाकल्यानंतर मीठ टाकलं. मीठ कधी पण भेंडीच्या भाजीत शेवटी टाकायचं असतं, नाहीतर भेंडीला पाणी सुटतं. आधी कधीच भेंडीच्या भाजीत मीठ टाकायचं नसतं. आणि तुम्ही बघू शकता मी चमचा बदललेला आहे. तर आधी झारा घेतला होता, आता उलटनं घेतलेला आहे, कारण की तो चिकट असतो, तो लगेच बदलायचा मसाला टाकण्याआधी. त्यानंतर शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकला, कोथिंबीर टाकली. व्यवस्थित मोकळी आणि क्रिस्पी भेंडी झाली होती. आणि अशी भेंडी तुम्ही एकदा बनवाल ना तर घरात सर्वांनाच आवडेल. नक्की ट्राय करून बघा. आणि एवढी टेस्टी भाजी होते ना खरंच भेंडीची. आणि लक्षात ठेवायचं भेंडीच्या भाजीत नेहमी शेवटी मीठ टाकायचं असतं. तर मी गॅसवरनं ही कढई जी होती डाळीची ती ह्या बाजूला ट्रान्सफर केली, कारण त्या बाजूला मला चपात्या करायच्या होत्या आणि त्याच गॅसवर मला चपात्या करायला सोपं होतं. तर पीठ आपलं मळून झालंच होतं, पटापट गोळे केले आणि चपात्या लाटायला सुरुवात केली. चहा तर पिऊन झालेला, पण मला घाई होती कारण मला कामावर जायचं होतं. कामावरचा व्हिडिओ मी तुम्हाला आता ह्या व्लॉगमध्ये नाही टाकू शकणार, त्यासाठी तुम्हाला पुढचा व्लॉग बघावा लागेल की नक्की मला 500 रुपये 1.5 तासाचे कुठल्या कामाचे देत आहेत आणि कोणत्या कामासाठी त्यांनी मला बोलावलेलं आहे. तर ते मलासुद्धा माहीत नाही आहे. मला फक्त एवढं कळलं आहे की बदलीचं काम आहे, 1 ते 1.5 तास लागेल आणि 500 रुपये मिळतील. पटापट चपात्या करून घेतल्या, कारण मला त्यांच्याकडे संध्याकाळी 7:30ला जायचं होतं.
तर 7:30ला जाण्याआधी मला पटापट घरातली कामं करायची होती। तर ते काय काम आहे ते तुम्हाला कळेलच। बघा मंडळी, मला असं वाटतं ना की मेहनत करायला कुठलीच लाज नाही। पैशासाठी एखाद्याला फसवणं, चोरी करणं आणि बायकांनी वाईट काम करणं हे सगळं माझ्या मते चुकीचं आहे। बाकी तुम्ही मेहनत काय, तुम्ही लोकांच्या घरी भांडे जरी घासले किंवा लोकांचं बाथरूम जरी साफ करणं, ते आपण मेहनत करतोय, कष्ट करतोय, यामध्ये कुठलीच लाज नाही। तर बघा, पूड केली नाही, मध्ये तेल टाकलं नाही तरी माझ्या मस्त टुणटुणीत चपात्या फुललेल्या आहेत। तर अशाच फुललेल्या चपात्या मी फटाफट सगळ्या करून घेतल्या आणि 7:30 वाजेपर्यंत मला पोचायचं आहे। त्यामुळे माझी जरा गडबड चालू आहे। भांड्यांचा ढीग पडलेला आहे, ते सुद्धा घासायचे आहेत, कारण मुलीला वेळ नाही आहे, तिचं कॉलेज सुरू झालं आहे, मुलाचा अभ्यास असतो, तर घरातलं जवळपास मलाच आटपायला लागतं। तर भेंडीची भाजी आणि चपात्या आपल्या झालेल्या आहेत, भात झालेला आहे आणि आता ही डाळ जी आहे ती कढईत ठेवलेली आहे। ती शिजेपर्यंत मी भांडी बाहेर काढलेली आहेत। भांडे बाहेर काढून मी घर स्वच्छ करणार, किचन स्वच्छ करणार, त्यानंतर मी भांडे घासणार। तर असेच पटापट माझी कामं चालू आहेत। डाळ झाल्याच्या नंतर डाळीची कढई उतरवली आणि हे माझं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। हे रोज केलं नाही मी तर मला वाटतच नाही की मी घरात काही काम केलं आहे। माझी कामं मला अपूर्ण वाटतात। हे काम माझं संध्याकाळचं रोजचं ठरलेलं आहे। मला आजूबाजूची लोकंसुद्धा बोलतात की रोज करू नये, गॅस खराब होतो, स्टँड खराब होतात, गंजतात, पण हे काम नाही केलं ना, मला असं वाटतं माझं किचन घाणेरडंच आहे। तर हे सगळं किचन वगैरे गॅस व्यवस्थित घासला, पाणी वगैरे व्यवस्थित सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर मी खालची लादी पुसणार, कारण हे सगळं धुताना खाली पाणी सांडतं, त्यामुळे मी नंतर लादी पुसते। तर तुम्ही बघू शकता गॅस वगैरे क्लीन झाला आहे माझा। त्यानंतर मी खालची लादी पुसायला घेतलेली आहे। घड्याळाकडे बघतच माझी कामं चालू आहेत, कारण तिकडे मला वेळेवर पोचायचं आहे। संध्याकाळची वेळ आहे, पावसाचा वेळ आहे, त्यामुळे मला लवकरच कामावर जायचं आहे, जेणेकरून मी वेळेत घरी येईल, कारण मुलं घरी असतात। तर मुलगा जिमला निघून जाणार आहे, तर मी विचार करते मुलासोबतच निघावं, जेणेकरून मुलगा आणि आम्ही सोबतच घराबाहेर पडू। अशा रीतीने व्यवस्थित कानाकोपरा लादी पुसून घेतल्यावर मला असं वाटतं माझं घरातले सगळी कामं झाली। तर हे माझं आवडतं आणि हे केल्याशिवाय चैन न पडणारं माझं हे काम आहे। तर तुम्ही बघू शकता छोटंसंच घर आहे, हा जो कॅमेरा ठेवला आहे तिथूनच माझं घर सुरू होतं आणि मी जिथे लादी पुसते तिथे माझं हे घर संपतं। तर अशा पद्धतीने माझं घर आहे, पण माझं घर मला खूप आवडतं। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का मला कमेंट करून नक्की सांगा। तर पाण्याची बादली भरून घेतली आणि ती देखील मी जागेवर ठेवली, सकाळी आंघोळीला पटकन घेता येते म्हणून। तर अशा पद्धतीने हा आजचा व्लॉग आहे। आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भांडी बाहेर वाट बघतायत, भांडी घासून घेते, तुम्ही मात्र मला सपोर्ट करत राहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बदलीचं काम काय भेटलंय ते बघण्यासाठी पुढचा व्लॉग बघा।